श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। उद्या 16 मे रोजी आहे अमावस्या आणि शनी महाराजांची जयंती। तर या जयंती आपण कशी साजरी करावी आणि अमावस्येला काय काय करावं हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर बघा 16 मे रोजी अमावस्या आहे। ही अमावस्या पहाटे 5:11 चालू होते आणि उत्तरात्री म्हणजे उद्या पूर्ण दिवसभर अमावस्या आहे। तर अमावस्येला आपण काय काय करावं हे आपण नंतर बघूया। आधी आपण शनी महाराजांची जयंती कशी साजरी करावी हे बघूया। तर बघा आता उद्या शनी महाराज हे न्यायप्रिय आहेत, म्हणजे न्याय देणारे आहेत। आपण जे काही कर्म करतो त्याला न्याय द्यायचं कार्य हे त्यांच्याकडे आहे। शनी महाराज हे सूर्य भगवान यांचे पुत्र आहेत। तर आपण जे काही चांगले वाईट कर्म करतो त्याचं फळ हे आपल्याला ते शनी महाराज हे देत असतात। तर आपण काय करावं काय करू नये, शनी महाराजांना प्रिय काय आहे, तर आई वडिलांची सेवा करणं हे म्हणजे शनी महाराजांना खूप प्रिय आहे। ज्या घरात आई वडिलांची सेवा होते त्या घरावर शनी महाराजांचा आशीर्वाद असतो। तर उद्या आपण शनी महाराजांच्या मंदिरात जायचे। बघा पूजा त्यांची कशी करायची, आजूबाजूला आपल्या घराच्या आजूबाजूला जर शनी महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात उद्या नक्कीच जा। शनी महाराजांना मोहरीच्या तेलाचा अभिषेक करा, त्यांना अगरबत्ती लावा, त्यांना हार घाला, नारळ न्या, मिठाई वगैरे असेल ती न्या आणि शनी महाराजांचा आशीर्वाद घ्या। पूजा वगैरे करताना आपण शनी महाराजांच्या डोळ्यात बघायचं नाहीये। इतर देवतांची पूजा करताना आपण देवाला असं एकदम छान निरखून बघत असतो, पण शनी महाराजांचं वेगळे जरा। त्यांची पूजा करताना त्यांच्या चरणावर बघायचं असतं, त्यांच्या डोळ्यामध्ये बघायचं नाही। तर आता समजा लेडीजला जर पूजा करायची, महिलांना पूजा करायची आहे तर त्यांना शनी महाराजांची पूजा करायला परवानगी नाहीये। तर आपण मग काय करायचंय, आपण पूजा करायची नाही का, तर नाही, पूजा करायची आपण, पण आपण जे काही त्यांना अर्पण करणार आहोत ते तिथं जे काही पुरुष दादा असतील म्हणजे जेंट्स लोक त्यांच्याकडे द्यायचे ते सर्व काही साहित्य आणि त्यांना शनिदेवांना अर्पण करायला सांगायचे। किंवा तिथं जो अखंड दिवा वगैरे लावलेला असतो त्यातही आपण ते तेल टाकू शकता। तर अशी ही सेवा शनी महाराजांच्या चरणी उद्या आपण रुजू करायची। तर बघा ज्यांना साडेसाती वगैरे आहे त्यांनी काय करायचंय, तर एक असा दिवा घ्यायचा आहे मोठा, मातीचा घ्या किंवा मग तुमच्या घरात जो असेल तो घ्या। त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचंय, त्याच्यामध्ये एक वात लावायची आणि त्या दिव्यामध्ये आपलं असं प्रतिबिंब बघायचंय, म्हणजे आपला चेहरा बघायचा आहे आणि तो दिवा नंतर शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन म्हणजे प्रज्वलित करायचा आहे, की जेणेकरून आपल्यावर जे काही संकट असतील, जे काही साडेसाती असेल त्याचा प्रभाव हा कमी होत असतो। हा एक उपाय आहे। तर अजून आपण काय करू शकतो शनी महाराजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, आपण पिंपळाच्या झाडाला म्हणजे उद्या पाणी घालायचंय, त्याच्या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप तुम्हाला जमलं तर झाडाखाली बसून करा, किंवा शनी स्तोत्र तुम्हाला तिथे जमत असेल तर तिथं बसून करा। शनी चालीसाही वाचा, तुम्ही नसेल जमत तर तुम्ही घरी येऊनही या मंत्राचा स्तोत्राचा जप करू शकता। अजून शनी महाराजांना शमीचा वृक्ष खूप प्रिय आहे। बघा तुम्ही शमीचा जर वृक्ष तुम्हाला भेटला कुठं आजूबाजूला असेल घराच्या, तर तुम्ही त्या शमीच्या वृक्षाच्या खालीही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता आणि शनी महाराजांचे आशीर्वाद घेऊ शकता। तर उद्या दिवसभर शनी महाराजांचा म्हणजे जन्मदिवस असा आपण साजरा करायचा आहे। अजून ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप उद्या करायचा आहे। शनी चालीसा वाचा, शनी स्तोत्र वाचा, जे काही आपलं नवग्रह स्तोत्र आहे ते पण तुम्ही उद्या वाचू शकता। तर बघा अशी ही सेवा तुम्ही करायची आहे। आता तुमच्या घराच्या आजूबाजूला जर शनी महाराजांचं मंदिर नसेल तर तुम्ही मारुतीच्या मंदिरात जाऊनही ही सेवा रुजू करू शकता। तर असे ही शनी महाराजांची सेवा उद्या करायची आहे। ज्यांना साडेसाती आहे, ज्यांना ध्येय आहे, ज्यांना शनी महाराज म्हणजे आयुष्यात खूप काही संकट आहेत, आपली कामं अडलेली आहेत, कामं होत नाहीत, त्यांनी ही सेवा आवर्जून करा। आता शनी महाराजांची सेवा कशी करायची हे झालं। आता आपण अमावस्येला काय सेवा करायची, तर बघा सकाळी लवकर उठायचंय। आपण पंचगव्य जे भेटतं बघा केंद्रामध्ये, ते पंचगव्यानी पूर्ण आपल्या अंगाला ते पंचगव्य लावून स्नान करायचंय। ज्यांच्याकडे पंचगव्य नाही त्यांनी काळे तीळ पाण्यात टाका आणि त्यांनी स्नान करा, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मकता असते ती दूर व्हायला मदत होते। त्यानंतर तुम्ही तुळशीला जल अर्पण करा, तुळशीजवळ दिवा लावा तुपाचा, अगरबत्ती हळदी कुंकू वा तुळशीची पंचोपचार पूजा करा। त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचंय। बघा उद्या शनी अमावस्या आहे। शनी महाराज हे सूर्य भगवान यांचे पुत्र आहेत, त्यामुळे त्या सूर्याला अर्घ्य नक्की द्या। त्यानंतर आपण आपल्या घरातील सगळी साफसफाई करायची आहे। आता उद्या आपण जाळे जामटे वगैरे सगळे काढून घ्या, साफसफाई करा, कारण अधिक महिना पण येते बघा।
आणि ज्या घरामध्ये जे घर स्वच्छ असतं, जे घर नीटनेटकं असतं, टापटीप असतं, त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते. त्यामुळे जे घर असं विखुरलेलं असतं, घाणेरडं असतं, त्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास असतो. आणि तिथे म्हणजे आपल्यालाही म्हणजे बरं नाही वाटत. कसं म्हणजे असं घर अस्वच्छ असल्यावर तर मग त्या घरात लक्ष्मी कसे टिकणार ना, कशी येणार लक्ष्मी. त्यामुळे दर महिन्याला ही साफसफाई करत जा, दर 15 दिवसाला करत जा. ज्यांना वेळ नाही त्यांनी महिन्याला तरी करायला पाहिजे. तर असं बघा, आता जायजामट वगैरे काढून झाल्यावर त्यानंतर आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीमध्ये गोमूत्र टाका आणि उंबरा आधी स्वच्छ धुवून घ्या आणि ते लेपन उंबऱ्यावर टाकून ते छान असं सारवून घ्या. त्यावर थोडीशी रांगोळी काढा. नंतर सुकल्यावर फुलं वगैरे छान म्हणजे टाकून उंबऱ्याची पंचोपचार पूजा करा. बाहेरही थोडीशी छोटीशी रांगोळी काढा. असं छान वाटतं बघा सगळं केल्यावर. त्यानंतर आपल्याला देवघरही स्वच्छ करायचे, साफ करायचे पूर्ण. जे काय तुम्ही तोरणं वगैरे लावलेले असतील ते तोरणं काढून घ्या, जुने नवीन तोरणं लावा. दरवाजालाही जे जुने तोरणं असतील ते काढून घ्या आणि नवीन तोरणं लावा. उद्या छान असं सगळं घर सजवा. त्यानंतर आपल्याला देवांची पूजा करताना ही देवांनाही छान अशी अंघोळ घालायची बघा. अभिषेक करायचा आहे. जे आपले टाक वगैरे असतात, ज्यांच्याकडे पितळाच्या वगैरे मूर्त्या आहेत, त्यांना छान स्वच्छ करा. जे म्हणजे आपल्या केंद्रामध्ये बघा असं स्वच्छ करण्यासाठी लिक्विड भेटतं, ते असेल तर त्याने करा. जे तुमच्याकडे तुम्ही जे म्हणजे जे काही वापरतं देव स्वच्छ करण्यासाठी, त्याने सर्व देव स्वच्छ करून घ्या, छान पूजा करा. बघा देवघर आपलं असं छान सुशोभित असल्यावर किती मन प्रसन्न होतं. तसंच तुम्ही उद्या देवपूजा करायची आहे. त्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त उद्या आपल्या संरक्षण सेवा पण करायची बघा. उद्या संध्याकाळी काय करायचं आहे, मग संरक्षण सेवा करायची. हातामध्ये पिवळी मोरी घ्यायची, रक्षा घ्यायची आणि ती मूठ अशी म्हणजे बांधायची आणि ती खाली अगरबत्ती किंवा धूप लावायची, त्याच्यावरती पकडायची आणि त्यावर वल्गला सुक्त घ्या. 5 वेळा घ्या, 1 वेळा घ्या किंवा 11 वेळा घ्या. कालभैरवाष्टक एक वेळा घ्या किंवा 11 वेळा घ्या. आपला शाबरी मंत्र घ्या, एक माळ नवनाथांचा मंत्र घ्या 11 वेळा. अशी ही सेवा करून ती मोहरी पूर्ण घरामध्ये असे चिमटीत पकडायची आणि पूर्ण घरामध्ये थोडी 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 अशी पूर्ण घराच्या भिंतीच्या साईडने टाकायची आणि ती टाकताना ओम श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा शाबरी मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असं म्हणून ती पूर्ण घरामध्ये टाकायची आहे. हे केल्याने काय होतं तर आपल्या घराचं महिनाभर संरक्षण होत असतं. आपल्या घरामध्ये वाईट शक्ती ज्या आहेत ते येत नाहीत किंवा आल्या तरी बाहेरूनच निघून जातात, कारण आपल्या घरामध्ये ही सेवा झालेली असते. त्यामुळे ही सेवा सगळ्यांनी आवर्जून करा. याला जास्त वेळ नाही लागत, 10-15 मिनिटात ही सेवा होते. त्यामुळे तुम्हाला जरी 5 वेळा घ्यायला नाही जमलं, 11 वेळा घ्यायला नाही जमलं वल्गला सुक्त किंवा कालभैरवाष्टक, तर तुम्ही 1-1 वेळा घ्या आणि मंत्रस्तोत्र बाकीचे घ्या, जेणेकरून ही सेवा तुमच्याकडून होईल. असं त्यानंतर मग काय करायचं, ज्यांना कोळा बांधायचा त्यांनी कोळा बांधायचा आहे बघा. कोळा हा धुवून घ्यायचा आहे, स्वच्छ देवासमोर ठेवायचा आहे, त्याची पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यावर एका साईडने कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि दुसऱ्या साईडने ओम काढायचं आहे बघा. ओम हा याचा अष्टगंधाचा काढायचा आहे आणि स्वस्तिक हे कुंकवाचं काढायचं आहे. त्यानंतर त्याला एक आडवी रेष मारा. त्यानंतर त्याला ही काळी एक आडवी रेष मारायची आहे आणि ते हातामध्ये घ्यायचंय बघा. कोळा हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्याला विनंती करायची की आमच्या घरामध्ये जे काही निगेटिव्ह एनर्जी असतील त्या तुझ्यामध्ये सामावून घे आणि त्यावर आपण सेवा घ्यायची आहे. आता सेवा काय घ्यायची आहे तर तसंच घ्यायचं आहे, आपण जशी संरक्षण सेवा घेतली तसंच कोळ्यावरही तशीच सेवा घ्यायची आहे. एक वेळा किंवा 5 वेळा किंवा 11 वेळा वल्गला सुक्त घ्या, कालभैरवाष्टक घ्या, एक माळ शाबरी मंत्र घ्या किंवा तुम्ही 11 वेळा नवनाथ महाराजांचा मंत्र घ्या, दत्त महाराजांचा मंत्र घ्या 11 वेळा किंवा तुम्ही आपला नवर्ण मंत्रही तुम्ही घेऊ शकता त्यावर. अशी सेवा आपल्याला करायची आहे. आणि त्यानंतर हा कोळा रात्री 8च्या नंतर आपल्या दरवाजाच्या आतून बांधा किंवा बाहेरून बांधा, असं करून ही सेवा करायची आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे तर आपण जे काही आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती असतील त्यांचा उतारा करायचा आहे. हा उतारा आपण संध्याकाळीच करायचा आहे, म्हणजे 7च्या नंतर, म्हणजेच रात्री 8च्या नंतर तुम्ही करू शकता. तर उतारा कसा करायचा आहे बघा. जो आजारी व्यक्ती असेल त्यांना आपल्या समोर बसवायचे, पूर्व पश्चिम बसवा आणि एक नारळ घ्यायचा आहे. नारळावर शेंदुराने तुळशी काढायचा आहे आणि नारळाची शेंडी अशी त्या व्यक्तीकडे करायची आणि त्याच्यावरून तो नारळ असा 11 वेळा उतरवायचा आहे. तुम्ही शाबरी मंत्रही म्हणू शकता.
आणि किंवा स्वामी महाराजांचा मंत्र म्हणू शकता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणून तो नारळ उतरायचा आहे, किंवा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असं म्हणून तो नारळ उतरून तो नारळ कचरा कुंडीमध्ये टाकून द्यायचा आहे. जर तुम्ही कचरा कुंडीमध्ये बाहेर असेल, थोडंसं लांब असेल घराच्या, तर तुम्ही तो टाकताना आणि परत घरी येताना मागे बघायचं नाही, कोणाशी बोलायचं नाहीये, आणि घरी आल्यावर तोंड हात पाय धुवून आणि नंतर मग घरात प्रवेश करायचा आहे. तर असा हा नारळ उतारा सगळ्यांचा करायचा आहे. तर असाच नारळ उतारा आपण गाड्यांचाही करायचा आहे. बघा, आपले जे काही गाड्या असतात ते आपल्या लक्ष्मीच असतात, त्यामुळे गाडी स्वच्छ धुवून घ्या. गाडी धुताना त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये हळद वगैरे टाका, लिंबू टाका, किंवा मग गोमूत्र असेल तर गोमूत्र टाका, आणि त्याने गाडी स्वच्छ धुवून घ्या. उद्या अमावस्येच्या दिवशी ही सेवा करायची असते. त्यानंतर गाडी ही जागेवर चालू ठेवायची आहे, आणि गाडीचाही उतारा असाच करायचा आहे. नारळ घ्यायचे, त्यावर शेंदुराने तुळशी काढायचे, आणि ते नारळ 11 वेळा गाडीवर उतरून टाकायचे, आणि तो नारळ फोडून टाका, किंवा मग तसंच कचरा कुंडीमध्ये टाकून द्या. असं प्रत्येक जी काही तुमच्याकडे गाडी असेल, सायकल असेल, मोटरसायकल असेल, किंवा 4 व्हीलर असेल, त्या प्रत्येक गाडीचा असा उतारा हा करायचा आहे. आता याच्यानंतर अजून काय करायचं आहे, तर आपलं जे काही घराचं प्रवेशद्वार असतं, जो काही आपल्या घराचा मेन दरवाजा असतो, त्याचाही आपण उद्या उतारा करायचा आहे. बघा, हे सगळे काही उतारे करताना काय म्हणजे याचा फायदा काय आहे, तर हे उतारे जे आपण करतो ना, तर आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असते, आता समजा आपलं घर खूप मोठं आहे, छान आहे, आपण खूप छान सजवून ठेवले, तर आता घरामध्ये जर समजा बाहेरची कोणी व्यक्ती आली, तर ते आपण सहज म्हणून जातो, अरे किती छान घर सजवलंय, किती छान वाटतंय, तुमचं मंदिर पण किती छान आहे, किती प्रसन्न वाटतंय. तर मग ते असं बोलल्याने ती एक नजर लागत असते बघा आपल्या घराला. आता कोणाची नजर कोणाची कशी नजर ही खूप वाईट असते. असं म्हणतात की एखाद्याची चांगली असते, आणि एखादं असं बोलून गेलं ना, तर आपल्या घरामध्ये लगेच त्या काही गोष्टी घडायला लागतात बघा. कुणी जर चांगलं बोललं तर चांगलं होतं, आणि एखादं जर बोललं ना, अरे तुझं असं आहे, तुझ्याकडे एवढ्या गाड्या आहेत, तुझ्याकडे एवढा बंगला आहे, तर त्याची जर ती नजर अशी वाईट असेल ना, तर ती लगेच आपल्याला ती कळायला लागते बघा. जर आपल्या घरामध्ये सारखेच आजार पण येतात, सारखंच म्हणजे काही ना काही आपलं नुकसान व्हायला लागतं, म्हणजे अशा नजरेचा असा खेळ असतो. त्यामुळे आपल्याला प्रवेशद्वाराचा हाही उतारा असाच करायचा आहे. नारळ घ्यायचंय, आपल्या घरात जो काही व्यक्ती असेल, पुरुष व्यक्ती असेल, त्याला घराच्या बाहेर उभं करायचंय, आणि हा नारळ उतारा करताना घरात म्हणजे घराचं, आता एक व्यक्ती घरातून बाहेर उभा राहिलाय, तर घरात उतारा करताना त्या घराच्या समोर कोणी नकोय, म्हणजे तो उतारा जर आपण असं करतोय ना, तर समोर कोणताही व्यक्ती यायला नकोय, असा त्याप्रमाणे उतारा हा करायचा आहे. तर बघा, असा हा उतारा करायचा आहे. तसंच नारळाचा उतारा करताना काय करायचंय, तर नारळावर शेंदुराने एक त्रिशूळ काढायचंय, आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ किंवा शाबरी मंत्र म्हणून हा उतारा करायचा आहे. आणि तसंच नारळ ते बाहेर टाकून द्या, किंवा मग फोडून दरवाजाच्या दोन्ही साईडने ठेवा. हे सगळं काही करताना तो नारळ कोणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या, कारण आपण जे काही करतोय ते आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होता कामा नये, एवढी एक काळजी घ्या. तर बघा, अशी ही अमावस्येची सेवा करायची आहे, आणि आपल्या घरामध्ये जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर काढायची आहे. शनिदेवांची उद्या खूप छान प्रकारे अशी सेवा करा, अमावस्येची सेवा करा. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.